राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आणि प्रामुख्यानं पूर्ण जगामध्ये त्यांचं जे नामकरण झालेलं आहे, लाडक्या भावाचे लाडक्या बहिणी म्हणजे लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ असे एकनाथ शिंदे साहेब, आमचे राजू भोईर, निशाताई नार्वेकर, विक्रम प्रताप सिंह, सचिन मांजरेकर, पूजाताई आमगावकर, रिया म्हात्रे, धनेश पाटील, प्रवीण पाटील, कमलेश भोईर, नैना भावना भोईर, विकास पाटील, वंदना पाटील, ताराताई घरत, संध्याताई पाटील, देवेंद्रजी शेळेकर, कॅटलिन परेरा, अनंत शिर्के, परशुराम म्हात्रे, संदीप पाटील, जॉर्जी गोविंद, संजय पांगे, राजेश म्हात्रे, शर्मिला बागाजी, दिनेश नलावडे, बर्नड डिमेलो, संतेश पेंडुरकर, तेजस्वी पाटील, शिवशंकर तिवारी, सुनीला शर्मा, शिवप्रकाश बोदेगा, जयराम मेसे, चंद्रमणी मनवर, विद्याशंकर चतुर्वेदी, शंकर झा, महेश शिंदे, मुस्तफा वनारा, पप्पू भिसे, सुनीता पाटील, जयंतीलाल पाटील, चंद्रकांत म्हात्रे, प्रतिभा पाटील, रामभाऊ शर्मा. निवडणुकीच्या दरम्यान भाईंदर शहराची परिस्थिती आज वेगळी आहे. यापूर्वीचं मीरा भाईंदर शहर आणि आजचं मीरा भाईंदर जमीन आसमानचा फरक आहे. आणि हा फरक जर कोणामुळे झाला असेल तर फक्त आणि फक्त लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांमुळे. मला आठवतंय जेव्हा खऱ्या अर्थानं आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन या महाराष्ट्रामध्ये पुढे चाललो होतो, आमच्या सर्वांचे नेते म्हणून एकनाथ शिंदे साहेब समोर होते. आम्ही गुवाहाटीला होतो. मला साहेबांनी विचारलं, अरे बाबा काही मीरा भाईंदरला काही प्रॉब्लेम नाही ना? बोललो साहेब मी इथं गुवाहाटीला आहे, परंतु मीरा भाईंदरला प्रॉब्लेम असे आहेत की लोक बोलतायत रस्त्यावर खड्डे की खड्ड्यामध्ये रस्ते, लोक बोलतायत मीरा भाईंदरची मेट्रो कधी येणार, लोक बोलतायत मीरा भाईंदरला पाणी कधी मिळणार, कारण तुमच्याच माध्यमातून आपल्याला सूर्या डॅममधून 218 MLT पाणी मिळत आहे. लोक बोलतात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे कलादालन गेल्या अनेक वर्षापासून चालू आहे, ते काम का बंद आहे. लोक बोलतात लता मंगेशकर नाट्यगृह अजून पूर्ण का होत नाही. लोक बोलतायत घोडबंदर किल्ला का अपूर्ण आहेत. लोक बोलतायत या शहरामध्ये विकास कामं का होत नाही. तर साहेबांना मी शब्द टाकला की साहेब राज्याचे आता मुख्यमंत्री होणार आहात, नगर विकास खात्याचे आपण मंत्री आहात, जर काही मला द्यायचं असेल तर मीरा भाईंदर शहरातील विकास कामांसाठी निधी द्या. आणि मी साहेबांना एक पत्र दिलं. आज मला अभिमानानं सांगावं असं वाटतं, एखाद्या आपल्या सहकार्यावर विश्वास टाकून एखादा राज्याचा प्रमुख नेता डोळे बंद करून जर सही करत असेल तर त्या सहकार्यावर त्याचा किती विश्वास असावा. मला असं वाटलं की साहेब बोलतील अरे बाबा हे 10-20 कोटी 5-10 कोटी या विकासासाठी घे. मी साहेबांनी पूर्ण यादी दिली होती मीरा भाईंदरची. ती यादी होती जवळजवळ 1800 कोटी रुपयाची. आणि थोडंसंही कुठल्याही गोष्टीचा विचार न करता साहेबांनी ताबडतोब त्या माझ्या प्रस्तावावर सही केली आणि अधिकाऱ्यांना फोन करून सांगितले की मला ह्या मीरा भाईंदरच्या विकासासाठी प्रताप सरनाईकांनी सुचवलेली सगळीच्या सगळी कामं करून पाहिजे. आणि मला आश्चर्याचा धक्का बसला की एवढा मोठा निधी कशा प्रकारे कुठे निधी वापरावा. आणि कधी कधी साहेब जास्त काही बोलत नाही, कधी कधी माझी स्तुती करतात, परंतु स्तुती करत असताना ते सांगतात की प्रताप सरनाईकनी जे काही पत्र माझ्याकडनं घेतल्याने जो काही निधी मंजूर करून घेतला तो निधी लोकांना दिसतोय. लोकांना माहीत नव्हतं कांदळवनचं उद्यान होतं, लोकांना माहीत नव्हतं घोडबंदर खाडी किनारे विकसित होतो, लोकांना माहिती नव्हतं की घोडबंदर किल्ला एवढा सुंदर दिसतो, लोकांना माहिती नव्हतं की नवघरच्या तलावावर आणि आपल्या झरीमरीच्या तलावावर विठ्ठलाची 51 फुटाची मूर्ती उभी राहते. जनतेला माहीत नव्हतं की बाळासाहेब ठाकरे कलादालन एवढंही सुंदर होऊ शकतं. लोकांना माहीत नव्हतं की लता मंगेशकर नाट्यगृह ह्या मीरा भाईंदर शहराला होऊ शकतं. मेजर कौस्तुभ राणे जो शहीद जवान होता त्याच्या नावानं 24 तास तेवणारी आपण ज्योत त्या ठिकाणी बनवली. लोकांना माहिती नव्हतं की 24 तास ती ज्योत तेवत राहते. ऐसी हजारों काम हमने मीरा भाईंदर शहर के लिए किए. तो लोग पहले तो यही सोचते थे अरे बाबा ये काम तो सत्ताधारी पार्टी किए कर रही रहेगी ना, मगर उस वक्त जिस वक्त ये काम हो रहे थे मीरा भाईंदर शहर में कौन सी भी राजनीतिक पार्टी नहीं थी. मीरा भाईंदर में प्रशासक का राज था. मीरा भाईंदर में कमिश्नर के तौर पे सब कुछ कमिश्नरी काम करता था. और जिस वक्त इस मीरा भाईंदर शहर में किसी का राज था तभी हमारा बाला साहब ठाकरे कलादालन भी उन्होंने होने नहीं दिया, ये भी हमें याद है. मगर जब भी हमारे 22 नगर सेवक पिछले इलेक्शन में जीत के आए थे तभी 22 के 22 नगर सेवकों ने महानगर पालिका में हल्ला किया, क्योंकि हमारे स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाला साहब ठाकरे कलादालन का विरोध लोगों ने उस वक्त किया था.